6 महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर शाळेत झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असतानाच पुन्हा एकदा बदलापूरमध्ये एका खासगी शाळेत मुख्याध्यापकानं विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे। मात्र धक्कादायक प्रकार म्हणजे या शाळेला पहिलीच्या वर्गापर्यंत परवानगी असतानाच अनधिकृतपणे 10वी पर्यंत वर्ग भरवले जातात। त्यामुळे शिक्षण विभागाच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झालेत। गट शिक्षण अधिकारी जतकर यांच्या आशीर्वादानेच ही शाळा चालवली जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अविनाश देशमुख यांनी अंबरनाथ तहसील कार्यालयात आंदोलन केलं। यावेळी त्यांनी गाणं गाऊन गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घातला। गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आर्थिक संगनमत करून या शाळेत शिक्षकांच्या नियुक्त्या केल्याचा आरोप त्यांनी केलाय। अशा घटनांमुळे अनेक विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले। त्यामुळे शिक्षण विभागानं या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। बघा, या अंबरनाथ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी म्हणून जतकर जे आहेत यांच्या कृपेनं बदलापूर शहरामध्येच नव्हे तर या अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा चालू आहेत। म्हणजे बदलापूरमध्ये सध्या जो गैरप्रकार घडलेला त्या शाळेला फक्त पहिलीची मान्यता होती। पहिलीची मान्यता असून ती शाळा 10व्या वर्गापर्यंत चालू आहे। या माणसाच्या या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पैसे घेऊन आणि लाच घेऊन अशा प्रकार या बदलापूर शहरामध्ये नव्हे तर अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जतकर जे आहेत गट शिक्षण अधिकारी यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक यांनी यांच्या माध्यमातून लावलेला आहे। म्हणजे त्या शाळेमध्ये जो गैरप्रकार घडलेला आहे आणि गैरप्रकार जे घडत आहेत त्याला कुठेतरी अनागोंदी कारभाराला कुठेतरी डोळेझाक करायचे, पडद्यामागे टाकायचं असा कारभार या जतकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे। मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी या सगळ्यांना निवेदन देतो की अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी, शिक्षण अधिकारी जर या शिक्षण सेवेमध्ये असते तर मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे आणि यांचं जे वर्ष आहेत शालेय शिक्षणाचे ते वाया जाण्यासाठी हे जतकर कारणीभूत आहेत।